नमस्कार. कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे. तरीही चालेल, पण काहीही करून घरी आणा या झाडाचे एक पान. शत्रू त्रास नष्ट होईल, नशीब बदलेल, इच्छापूर्ती होईल. म्हणून तुम्ही या दिवशी अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. सर्व दोषातून मुक्ती मिळेल, नजरबाधा पूर्णतः नष्ट होईल. त्याचबरोबर कुटुंबाची प्रगती होईल, घरात लक्ष्मी नांदेल आणि कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही. त्यासोबतच करणी बाधा असेल तर ती देखील दूर होईल. सर्व अडचणी, संकटे नष्ट होतील. संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका. यामुळे माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. पौर्णिमा तिथी ही उद्या 6 ऑक्टोबरला दुपारी 12:23 सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबरला सकाळी 9:16 असणार आहे. त्यामुळे उदयतिथीनुसार 6 ऑक्टोबर रोजी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची आहे. त्यासोबतच पूजेचा मुहूर्त हा 49 मिनिटांचा असेल. त्यामुळे या 49 मिनिटातच तुम्हाला महालक्ष्मीची पूजा करायची आहे. सोबतच भगवान विष्णूंची, कुबेर देवतांची, इंद्रदेवतांची पूजा देखील करायची आहे. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे खास महत्त्व असते. आश्विन महिन्यात येणाऱ्या या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असे आपण म्हणत असतो. धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने या पौर्णिमेला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ असतो. त्यामुळे चंद्राच्या प्रकाशात किरण समस्त जीवनसृष्टीकरता लाभदायक असतात. चंद्राचा प्रकाश आपल्यावरती पडल्याने आपल्यातील सर्व नकारात्मकता पूर्णतः दूर होत असते. तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र संपूर्ण 16 कलांमध्ये असतो. त्यामुळे या दिवशी चंद्रासह देवीची, लक्ष्मीची पूजा आराधना केल्याने आपल्याला अत्यंत प्रभावी ठरत असते आणि त्याचे आपल्याला निश्चितच लवकर फळ प्राप्त होत असते. माता लक्ष्मी आपल्यावर खुश होते आणि आपल्याला आशीर्वाद देखील देत असते. कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूलाच वास करत असते. आणि कोण जागे आहे, कोजागिरीचा अर्थच असा आहे की कोण जागे आहे. तर हे बघण्यासाठी माता लक्ष्मी पृथ्वीवर आलेली असते आणि सर्वत्र ठिकाणी भ्रमण करत असते. त्यामुळे तुम्हाला या दिवशी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर 2 दिवे हे प्रज्वलित करायचे आहेत. माता लक्ष्मीला प्रकाश अत्यंत प्रिय आहे आणि घरामध्ये सकारात्मकता येण्यासाठी देखील दिवे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूंची, लक्ष्मीची, त्यासोबतच कुबेर देवतांची, चंद्राची, इंद्राची पूजा केल्याने आपण कर्जमुक्त होत असतो. तसेच धनसंपत्ती, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होत असते अशी देखील मान्यता आहे. या दिवशी आवर्जून श्रीसूक्ताचे पठण करावे. त्यासोबतच विष्णू सहस्रनामाचे पठण देखील केले जाते. आजच्या दिवशी दानाला देखील खूप महत्त्व आहे. तुम्ही गरीब गरजू व्यक्तींना आवर्जून दान करावे आणि तुम्हाला हा उपाय आज करायचा आहे. कारण या दिवशी उपायाला देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. तुम्ही या दिवशी उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते. तुमच्या सर्व इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण होत असतात. त्यामुळे तुम्ही हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आज दिवसभरात कधीही करू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हा उपाय करायचा आहे. कारण हा उपाय तुम्ही सकाळी केलात, दुपारी केला, संध्याकाळी केला, कधीही चालेल, परंतु त्यावेळेला एक दिवा लावून घ्यायचा आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नागवेलीची पाने म्हणजेच विड्याचे पाण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी आपण कलश स्थापन करण्यासाठी नागवेलीचे पाने म्हणजेच विड्याची पाने वापरत असतो. काही ठिकाणी कलशामध्ये आंब्याच्या पानाचे देखील महत्त्व आहे. अशा 5 प्रकारच्या वेगवेगळ्या झाडांची पाने देखील वापरली जातात. तर नागवेलीची पाने उपलब्ध नसतील तर तुम्ही या दिवशी आंब्याच्या झाडाची पाने देखील वापरून संध्याकाळी विधिवत पूजा करू शकता. तर पानांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या धार्मिक मान्यतेमध्ये झाडाझुडपांना, त्यांच्या पानांना, फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. कारण फुलांचे, पानांचे, फांद्यांचे वापर धार्मिक कोणत्याही कार्यक्रमामध्ये आवर्जून केले जाते. यामुळे कोणतीही पूजा ही पूर्णत्वाला जात नसते. त्यामुळे तुम्हाला या दिवशी अशा एका पानाचा देखील उपाय करायचा आहे. तर लक्ष्मीला पूजेमध्ये कमळाचे फूल आवर्जून अर्पण करावे. कमळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तर तुम्हाला कमळाचे फूल मिळाले तर तुम्ही आवर्जून अर्पण करा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक बेलाचे पान लागणार आहे आणि एक मनी प्लांटचे पान लागणार आहे. हे दोन्ही स्वतःचे असे वेगळे धार्मिक महत्त्व आणि वास्तुशास्त्रामध्ये याचे अत्यंत महत्त्व आहे.
मान्यतेमध्ये बेलाचे पान हे भगवान शिवशंकराला अत्यंत प्रिय आहे आणि शिवपूजेमध्ये बेलाचे पान अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. आणि आज आहे पौर्णिमा आणि आज आहे सोमवार असल्यामुळे तुम्हाला बेलाच्या पानाचा हा उपाय करायचा आहे. त्यासोबतच मनी प्लांटच्या पानाचा देखील एक उपाय करायचा आहे. पैशा संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी धार्मिक मान्यतेमध्ये मनी प्लांटला विशेष महत्त्वाचे मानले जाते, म्हणून त्याचा देखील आपल्याला एक उपाय करायचा आहे. प्रभावी उपाय हा उपाय धनसंपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होण्यासाठी आहे. त्यामुळे तुम्हाला देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे. एक दिवा प्रज्वलित करायचा आहे व त्यानंतर तुम्हाला एक बेलाचे पान घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे बेलाचे पान जवळपास झाड असेल तर तिथून आणा, नसेल तर तुम्ही फुलाच्या दुकानावरून तुम्ही आणू शकता. तिथे पाने फुले मिळतात, तिथून तुम्ही एक बेलाचे पान घेऊन यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे. तिथे एक डिश घ्यायची आहे. डिशमध्ये तुम्हाला हे बेलाचे पान ठेवायचे आहे. त्यानंतर ते स्वच्छ धुवून ठेवायचे आहे, व्यवस्थित पुसून. नंतर त्या पानाला थोडेसे हळदीचे लेपन करायचे आहे. हळद एक गंध तयार करायचा आणि हळद त्यावर लावून घ्यायची आहे आणि थोडासा मध लावायचा आहे व त्यानंतर त्या पानावर तुम्हाला थोडेसे कुंकू घ्यायचे आहे एका वाटीमध्ये. त्यामध्ये तुम्हाला थोडेसे गंगाजल किंवा मग पाणी टाकायचे आहे. त्याचा गंध तयार करायचा आहे, पेस्ट करून घ्यायची आहे व त्या पेस्टने त्या बेलाच्या पानावर तुम्हाला बारीक अक्षरामध्ये ओम नमः शिवाय लिहायचे आहे. किंवा तुमच्याकडे चंदनाची पावडर असेल किंवा चंदनाचा गंध असेल तर त्याने देखील आवर्जून लिहावे आणि त्याने खाली श्री असे नाव लिहायचे आहे. ओम नमः शिवाय हा मंत्र महादेवाला समर्पित आहे आणि श्री हा मंत्र माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे तुम्हाला आवर्जून श्री असे लिहायचे आहे आणि हे पान तुम्हाला शंकराला तुमच्या देवघरामध्ये भगवान शिवशंकराच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे आणि माता लक्ष्मीच्या फोटोसमोर देखील तुम्ही अर्पण करू शकता. हे पान तुम्हाला आजच्या दिवशी दिवसभर रात्रभर तसेच राहू द्यायचे आहे. उद्या तुम्हाला शुचिर्भूत होऊन स्वच्छ स्नान करून हे पान तिथून काढून घ्यायचे आहे आणि तुमच्या तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये ठेवायचे आहे. अत्यंत प्रभावी उपाय आहे. या उपायामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्य संपत्ती प्राप्त होत असते आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकून राहत असते. कारण दारिद्र्यनाशक असे बेलाच्या झाडाला महत्त्व दिले जाते. त्यामुळे तुम्हाला या दिवशी शक्य झाल्यास तुपाचा एक दिवा देखील बेलाच्या झाडाजवळ आवर्जून लावायचा आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे, कारण या दिवशी सोमवार आहे. आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा देखील जप आवर्जून करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला हे एक महत्त्वाचे काम करायचे आहे. त्यानंतर दुसरे म्हणजे मनी प्लांटचे पान. तर वास्तुशास्त्रात मनी प्लांटला घरामध्ये लावल्याने धनसमृद्धी आणि सकारात्मकता तुमच्या घराकडे आकर्षित होत असते. त्यामुळे हा प्रभावी उपाय केल्याने धनसंपत्ती प्राप्त होते. म्हणून मनी प्लांट नेहमी आग्नेय दिशेला ठेवा. ही दिशा गणपती आणि शुक्राची मानली जाते, जे धन आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या दिशेला लावल्यास आर्थिक प्रगती होते. ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर पूर्व मध्ये लावल्यास तुमच्या घरावर आर्थिक नुकसानी होऊ शकतात. म्हणून उत्तर पूर्व दिशेला तुम्हाला मनी प्लांट लावायचा नाही आहे. तर ही काळजी आवर्जून घ्यावी. त्यानंतर मनी प्लांटची वेल नेहमी वरच्या दिशेला वाढेल याची काळजी घ्यावी. जमिनीवर पसरता कामा नये. यामुळे तुमची धनाची प्रगती थांबत असते आणि तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती येत नाही, काही ना काही अडथळे येत असतात. त्यामुळे तुम्हाला हा वेल वरच्या दिशेलाच वाढवायचा आहे. त्यानंतर मनी प्लांटची सुकलेली पाने ही पिवळी पडली असतील तर ती त्वरित काढून टाकावीत आणि हिरवी टवटवीत पाने असल्यास घरामध्ये सकारात्मकता आणि पैसा टिकून राहत असतो. त्याबरोबर तुम्ही या दिवशी मनी प्लांट कुणाला भेट म्हणून देणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. मनी प्लांटचा जसा जसा बहर होतो तसं तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्ती होत असते. म्हणून तुम्ही मनी प्लांटचा एक पान घरामध्ये या दिवशी तुमच्याकडे नसेल तर आवर्जून लावा. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जसा मनी प्लांट वाढत जाईल तशी समृद्धी प्राप्त होणार आहे. तर नक्की हा उपाय करा. हे दोन्ही उपाय अत्यंत प्रभावी आहेत. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.